हॅलो फ्रेंड्स, सखी सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। सदैव प्रामाणिकपणे आपले कार्य करत राहा। अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःखी असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटची वाट घे, असे स्वामी समर्थ म्हणतात। तुझ्या अंतरात्म्यात मी आहे, तुला हरू देणार नाही, या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही। समर्थ म्हणतात, सुखच हवे आहे असा अट्टाहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेले आहे। जसे दुधात दही लपलेले असते, तसेच तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल। अडचणी जीवनात नसतात तर मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला जातो तेव्हा आपोआपच अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळतो। स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनात आपले प्रतिबिंब दिसून येईल। स्वामी समर्थ म्हणतात, आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिला पाहिजे। त्यात प्रामाणिकपणा असेल तर वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईट विचारांचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल। समर्थ म्हणतात की जे कर्मच करत नाहीत तेच कायम नशिबाला दोष देत राहतात, त्यांच्याकडे तक्रारींचा कायम ढीग असतो। स्वामी समर्थ म्हणतात, तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता। अरे, कर्म करणे ही तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे। कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्याची खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो सामान्य कोळशाला देखील हळूहळू हिरा बनवू शकतो। स्वामी समर्थ म्हणतात, कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका, भलेही हसवता आले नाही तरी अश्रूंचे कारण तरी बनू नका। जीवनात वेळ वाईट किंवा चांगली कशीही असो, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील। काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते, ते फक्त आपले कोण आणि परके कोण याची ओळख करून देण्यासाठी। वाईट व्यक्ती अनुभव देते आणि चांगली व्यक्ती साथ देते। समर्थ म्हणतात, किती दिवसाचे आयुष्य आहे, आजचे अस्तित्व उद्या नाही, म्हणून जगावे हसून खेळून, कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही। रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका, रानातले तण पिकांचा नाश करते आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते। समर्थ म्हणतात, नामस्मरण करा, नामस्मरण केल्याने ताणांचा सर्वनाश होईल आणि जीवनाचे सोने होईल। समतोल मनासारखे कुठलेच व्रत नाही आणि समाधानासारखे कुठलेच सुख नाही, लोभासारखा कुठलाही आजार नाही, दयेसारखे कोणतेही पुण्य नाही। श्रीमंतीचा गर्व करू नका, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, थोरा मोठ्यांचा आदर करा, मन परमेश्वराच्या चिंतनात गुंतवा। समर्थ म्हणतात, सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका, उगाच वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी 2 हात पुढे करा, चांगली वेळ नक्की येईल। समर्थ म्हणतात, माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे। वर्तमानात असताना नामात राहा, तू स्वतः निस्वार्थ कर्माचे रोप लाव, कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नको। समर्थ म्हणतात, चिंता तुला सतावत असेल, भीती तुला त्रास देत असेल, कुणी नसेल तुझी साथ देत, घाबरू नकोस, नको काढू पळ, नको वागू स्वार्थी। माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर, कोणीही तुझे काहीही बिघडू शकणार नाही। नित्य माझे नामस्मरण कर, निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकी मनाचा पसारा, कर्म करता करता नाम घेत जा। समर्थ म्हणतात, दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर आपल्या ताटातले दुसऱ्यांना देण्यात खरे समाधान आहे। ही नियती आहे की हिसकून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधीही दुःखी होत नाही। स्वामी समर्थ म्हणतात की मी माझ्या भक्तांना नेहमी पाठबळ देत असतो। ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांना कळले नाही त्यांनी मलाच अपनाहून गमावले। स्वामी समर्थ म्हणतात, माझे निष्पाप भक्त आणि मी भिन्न नाही, म्हणून अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझे शाश्वत धाम। माझे सच्चे भक्त कोणालाही दुखवत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहेत। जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ निस्सीम प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो।
स्वामी म्हणतात, भक्तांच्या हाकेला आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वास आहे का नाही हे पाहूनच मी हाकेला धावतो. म्हणूनच मी हाकेची वाट बघत असतो. भक्त जरी मला स्वामी म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने तेच माझे स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वतःमध्येच मी आहे. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने हे सहज शक्य आहे. स्वामी म्हणतात, नुसते स्वामी स्वामी म्हणत तरुण जाशील, मोहमाया सारी विसरून जाशील. या जगाशी तुझे काहीही देणे घेणे नाही असे म्हणशील. संसार तुझा नाही तर स्वामी तुझे आहेत असे म्हणशील. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.